श्री स्वामी समर्थ भक्त हो, आजच्या भागामध्ये मी तुम्हाला भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह कसा संपन्न झाला, शिव पार्वतीची प्रेम कथा आज मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे। श्रावण मास विशेष शिव पार्वती प्रेम कथा। श्रावण महिना चालू झाला आहे, मग भगवान शंकराची आपल्याला आराधना करायची आहे। संपूर्ण महिना आपल्याला भगवान शंकराची आराधना करायची आहे आणि आपल्या इच्छित फलप्राप्ती देखील करून घ्यायची आहे। चला तर मग वेळ न घालवता या सुंदर कथेला आज आपण सुरुवात करूया। भगवान शंकर आणि पार्वती यांची प्रेम कथा सुद्धा एक तत्वज्ञान आहे। पार्वती म्हणजे कोण? पार्वती म्हणजे हिमालयाची कन्या गिरिजा होय। माता पार्वतीने आपला जीव कोणावरती ओवाळून टाकला तर सदैव अंगाला राख लावून तासनतास स्मशानात तर कधी कैलास पर्वतावर ध्यान लावून बसणाऱ्या वैराग्यावर म्हणजेच भोळ्या महादेवांवर जीव लावला। चला तर भक्त हो, आजच्या या शिव पार्वतीच्या प्रेमाबद्दल पौराणिक कथेला आज आपण सुरुवात करूया। राजा दक्षाला अशी एक कन्या हवी होती जी सर्व शक्तीची आदिदेवता असेल, त्याचबरोबर सर्व गुण संपन्न असेल अशी त्यांना कन्या हवी होती। म्हणून त्यांनी भगवती आद्य देवीला प्रसन्न करण्यासाठी तप सुरू केला। काही दिवसांनी आद्य देवी प्रसन्न झाल्या आणि त्यांच्या तपाचे कारण त्यांना विचारले। तेव्हा राजा दक्ष म्हणाले की मला तुमच्यासारखी एक कन्या हवी आहे, तुमच्यासारखी सर्व गुण संपन्न असलेली मला कन्या हवी आहे, असे वरदान त्यांनी आद्य देवीला मागितले। तेव्हा देवीने प्रसन्न होऊन मीच स्वतःहून तुझ्या घरी कन्या म्हणून जन्मास येईन असे म्हणून वरदान दिले। पुढे राजा दक्षाला कन्या जन्मास आली। तिचे नाव सती असे ठेवण्यात आले। सती ही लहानपणापासूनच शूर व पराक्रमी होती। तिचे हे गुण पाहून राजा दक्ष आश्चर्यचकित व्हायचे। सती ही मोठी होऊ लागली होती। आता राजा दक्ष यांनी तिला वर शोधण्यासाठी सुरुवात केली होती। मग राजा दक्ष यांनी ब्रह्मदेवांकडे विवाहाची वाच्यता केली। यावर ब्रह्मदेव बोलले की सती ही आदिशक्तीची देवी आहे। आदिशक्ती देवी असल्यामुळे हिचा विवाह आद्य देवता म्हणजेच भगवान शंकराशीच होणे उचित होईल। ब्रह्मदेवाचे हे म्हणणे स्वीकारून राजा दक्ष यांनी आपल्या मुलीचा विवाह म्हणजेच सतीचा विवाह भगवान शंकराशी लावून दिला। भगवान शंकर आणि सतीचा विवाह सोहळा म्हणजे महाशिवरात्रीचा सोहळा म्हणून ओळखला जातो। विवाह झाल्यानंतर सती ही शंकराबरोबर कैलास पर्वतावर राहण्यासाठी गेली, परंतु दक्ष राजा आणि शंकराचे पूर्वीपासून वैर असल्यामुळे दक्ष राजा शंकराला फार असे महत्त्व देत नसत। एकदा दक्ष राजाकडे एक महायज्ञ होणार होते। दक्ष राजाने संपूर्ण देवलोकांना याबद्दल आमंत्रण दिले होते, परंतु हे आमंत्रण सती व शिवाला मिळाले नव्हते। आपल्या पतीचा अपमान झाला हे बातमी तिच्या कानावर पडताच ती जाब विचारण्यासाठी माहेरी निघाली होती। भगवान शिव तिला म्हणाले, तू तिथे जाऊ नकोस, तुझे वडील माझे अपमान करतात, तू तिथे गेलीस तर ते तुझे देखील अपमान करतील, तू जाऊ नकोस। परंतु काही ऐकण्याचे स्वभावात नसल्यामुळे सतीला भगवान शिवांनी माहेरीस जाण्याची परवानगी दिली। तिथे जाताच सतीने आपल्या वडिलांना म्हणजेच राजा दक्ष याला सर्व देवलोकांसमोर जाब विचारण्यास सुरुवात केली। तिथे जमलेल्या समस्त देवलोकांना या महायज्ञाचे आमंत्रण आहे आणि स्वतः तुमच्या कन्येला आणि शिवाला मात्र या महायज्ञाचं आमंत्रण नाही, हे किती अपमानास्पद आहे। त्यावर दक्ष राजाने शिवाबद्दल असणाऱ्या रागांमुळे घृणास्पद व्यक्त करायला सुरुवात केली। ते म्हणाले, शिव हे स्मशानी भूत प्रेतांवर राहणारे एक क्षुद्र व्यक्ती आहेत, तसेच ते जाळलेल्या प्रेतांच्या राखा आपल्या शरीरावर विलेपून असतात। त्यांना वस्त्र आभूषणे म्हणजे एक विचित्र गोष्ट वाटते, त्यामुळे त्यांना या यज्ञात आमंत्रण मिळणे कठीण आहे। त्यामुळे ते इथे आल्यावर इथे जमलेल्या देवलोकात माझा अपमान होईल असे दक्ष राजा म्हणाले। हे ऐकताच आपल्या पतीला बद्दल अपमानास्पद वाक्य ऐकल्यावर तिच्या मनामध्ये सुडाची भावना निर्माण झाली। परंतु भगवान शिव हे तिचे पती आणि राजा दक्ष हे जन्मदाता हे तिच्या लक्षात आल्यावर ती तिथेच थांबली। आपल्या अपमानाचा बदला म्हणून तिने राजा दक्ष आणि समस्त देवलोकांसमोर
त्याच महायज्ञकुंडात आपले प्राण अग्निदेवताच्या स्वाधीन केले। ही बातमी शिवाच्या कानावर पडताच भगवान शिव तिथे गेले। सतीचे पार्थिव उचलून रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडव नृत्य करायला सुरुवात केली। भगवान शंकराच्या तांडव नृत्यामुळे संपूर्ण सृष्टी हाहाकार माजू लागली। निसर्गाचा कोप होऊ लागला। हे कोणी नाही रोखले तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल, म्हणून भगवान विष्णूने आपले सुदर्शन चक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले। भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राने त्या सतीचे 51 तुकडे पडले आणि संपूर्ण पृथ्वीवर जाऊन पसरले। मग भगवान शंकराचा राग शांत झाला। त्याच क्षणी भगवान शंकर भानावर आले। सतीचे शक्तिपीठ भारतवर्षात 51 जागेवर पडल्यामुळे त्याला 51 शक्तिपीठ असे म्हणतात। यावरून सतीला उत्तर भारतात सती असे म्हणतात आणि दक्षिण भारतात दक्षियानी असे म्हणून संबोधतात। या कृत्याचा भगवान विष्णूंना खूप पश्चाताप झाला। भगवान शंकर एखादा शाप देण्या अगोदर भगवान विष्णूंनी या सतीच्या 51 शक्तिपीठाकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली। तेव्हा भगवती देवींनी विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईन असे सांगितले। तेव्हा विष्णूंनी भगवान शंकरांना वचन दिले की सती ही पर्वताची कन्या म्हणजेच हिमालयाची कन्या गिरिजा म्हणून पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईल। भक्त हो, यानंतरची कथा अशी आहे की फक्त मानवामध्येच नाही तर देवांमध्ये सुद्धा आपल्या इच्छित जोडीदाराला मागणी घालण्याची तसेच आद्य प्रेमिका म्हणून प्रथम स्थान आहे। मग उमा पार्वती हे आपण आता पुढील कथेमधूनच समजावून घेऊ। श्री विष्णू भगवान यांच्या वरदानामुळे हिमालय पर्वताची कन्या म्हणून पार्वतीचा जन्म झाला। अत्यंत लाडाकोंडात राजकन्या जन्मास आली। ही गिरिकन्या म्हणजेच गिरिजा अखंड प्रेमात पडली। तर कुणाच्या प्रेमात पडली तर अंगाला सदैव भस्म लावलेल्या, व्याघ्रांबर परिधान केलेल्या, दाढी जटा वाढविलेल्या एक कफल्क जोग्याच्या। हा विचार तिच्या मनात पक्का होता की लग्न करेन तर त्याच्याशीच करेन। किती समजावलं तिला, अगं कुणी सुंदर असा राजकुमार पाहूया तुला। माता पार्वती मात्र कोणाचेही ऐकले नाही। तिने शिवशंभोला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्याला सुरुवात केली। तिने फक्त पाने खाऊन उपासना सुरुवात केली। पुढे जाऊन तिने पाने खाणे सुद्धा बंद केले। मग तिला अर्पणा हे नाव मिळाले। तिने पंचांगी पेटवून घोर तपश्चर्या सुरुवात केली। आपल्या प्रेमाची प्रांजल कबुली देणारी, आपल्या लग्नासाठी स्वतःहून मागणी घालणारी पार्वती म्हणजेच एक आदर्श होय। इकडे मात्र शंकर ध्यान लावून बसले होते। त्यांना या कशाचाच पत्ता नाही। इथे इंद्रादिक देव सुद्धा डोळे लावून बसलेले की कधी एकदा भगवान शंकर आपले नयन उघडतील आणि माता पार्वती आणि शंकर यांचा विवाह संपन्न होईल। पार्वतीच्या या तपश्चर्येला भगवान शिव केव्हा प्रसन्न होणार या सर्वाची सर्वांना आतुरता वाटू लागली। माता पार्वतीची ही अवस्था पाहून इंद्रदेवांनी कामदेवाला गळ घातली की तुमच्या या मदन बाणाने भगवान शंकराला जागे करा। ते माता पार्वतीच्या तपस्येला प्रसन्न होऊन त्यांचा विवाह संपन्न होईल। कामदेवाने भगवान शंकरावर मदनबाणाचा वर्षाव सुरू केला। शेवटी एका मदनबाणाने शिव मात्र ध्यानातून जागे झाले आणि घडलेला प्रकार सर्व पाहू लागले। डोळे उघडताच त्यांच्या समोर कामदेवता दिसू लागले। आपल्याला ध्यानातून उठवणाऱ्या कामदेवावर शंकर संतापले। आपला तिसरा डोळा उघडून त्याला एका क्षणार्धात भस्मनात केले। भगवान शंकराचा राग उतरल्यावर कामदेवाच्या पत्नीने म्हणजेच रतीने त्यांच्याकडे क्षमायोचना केली आणि आपल्या पतीला पुन्हा जिवंत करण्याची मागणी केली। तेव्हा भगवान शंकरांनी त्याला पुन्हा जिवंत केले, पण त्यास शरीर नव्हते। त्यांनी असे सांगितले की हा विष्णूंचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्मास येईल, त्यावेळीच त्याला शरीर प्राप्त होईल असे त्यांनी सांगितले। त्यानंतर शंकराचे लक्ष पार्वतीकडे गेले। तिची मागणी त्यांना कळली। मग पार्वतीची परीक्षा घ्यावी म्हणून त्यांच्या मनात आले। तिची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी एका बटूचा वेश धारण करून ते पार्वती मातेकडे गेले
आणि तिच्यापुढे शंकराला नावे ठेवू लागले. तो काय जोगी आहे, अंगाला भस्म लावतो, त्याच्या काय तू प्रेमात पडली आहेस? तू तर राजकन्या आहेस, त्याच्या कशाला मागे लागली आहेस? तो कधी उठून गणांना घेऊन स्मशानात बसेल आणि कधी उठून कैलासात ध्यानस्थ बसेल. हा त्याचा काही नेम नाही, तो तर एक जोगी आहे. हे सर्व ऐकून पार्वतीला खूप राग आला. तिने त्या बटूला तेथून चालते व्हायला सांगितले. घडलेली ही सर्व घटना पाहून शंकर माता पार्वतीवर प्रसन्न झाले. माता पार्वती आपल्यासाठी योग्य जोडीदार आहे असे त्यांना वाटू लागले व त्यांनी पार्वतीस आपल्या लग्नासाठी होकार दिला. भक्त हो, या कथेतून खूप काही शिकण्यासारखं आहे. भगवान शंकरांनी कामदेवाला जाळून भस्म केले आणि शुद्ध प्रेमाला वासनारहित प्रेमाचा पाया दाखवून दिला. भगवान शंकरांनी पार्वतीला लग्नाचा होकार देताच संपूर्ण सृष्टीत आनंद गाजू लागला. लग्नाची तयारी सुरू झाली. पार्वतीचे आईवडील आलेत. स्वतः ब्रह्मदेव पुरोहित म्हणून आले. आकाशात वरुण गंधर्व नवीन जोडप्यावर पुष्पवृष्टी करू लागले. मंगलवाद्य वाजत आहेत. अशा प्रकारे मोठ्या आनंद जल्लोषाने विवाह सोहळा संपन्न झाला. भक्त हो, पार्वती ही आद्य शक्ती असून शक्तीशिवाय भगवान शंकर अचेतन आहेत. शंकर म्हणतात, पार्वती म्हणजे माझे चैतन्य आहे, माझे प्राण आहे. भगवान शंकर पार्वतीच्या या कथेला सांसारिक प्रापंचिक नाही तर सामाजिक व आध्यात्मिक जोड आहे. तर श्रावण मास विशेष आजची शिवपार्वतीची प्रेमकथा तुम्हाला ऐकून खूप आनंद, खूप प्रसन्नता वाटली असेल अशी मी आशा व्यक्त करून आजचा हा भाग इथेच थांबविते. पुन्हा भेटूयात एका नवीन पौराणिक कथेमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.